आज आपण इयत्ता 9वीच्या अक्षर भारती या पुस्तकातल्या उजाड उघडे माळ रानही या कवयित्री ललिता गादगे यांच्या कवितेचं रसग्रहण करणार आहोत. ललिता गादगे या अत्यंत प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे अनेक कथासंग्रह, कविता संग्रह आणि ललित गद्य संग्रह देखील प्रसिद्ध आहेत. उजाड उघडे माळ रानही या कवितेच्या माध्यमातून कवयित्रींनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे या सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातल्या बदलांचं अत्यंत मनमोहक सुंदर असं वर्णन केलंय. आपण एकेका कडव्याचा विचार करत जाऊ आणि मग त्या कडव्याचं चिंतन त्या अनुषंगानं आपण करत जाऊया. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, पेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा. वसंत ऋतूच्या आगमनामुळं केवळ मनुष्य मात्रालाच नव्हे तर या सृष्टीला देखील अत्यंत आनंद होत असतो. वसंत ऋतूचं आगमन होताच सृष्टी स्वतः एका वेगळ्या आनंदामध्ये खुलून जाते. बेरड कोरड झालेली इथली जी सृष्टी असते, आपल्याला कल्पना आहे की शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेली आहे, झाडं कोरडी पडली आहेत. सृष्टी कोरडी दिसत असताना, उजाड माळरान दिसत असताना जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होतं तेव्हा दिशा दिशांना असंख्य अनेकविध रंग उधळले जात असतात. आणि म्हणून सृष्टी देखील या वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी उत्सुक झालेली असते, आतुर झालेली असते. याचं कारण ती नजराणा म्हणजे एक वेगळ्या स्वरूपाची भेट घेऊन आले अशा स्वरूपाची भावना कवयित्रींनी इथे व्यक्त केली. संपूर्ण चित्र या निसर्गाचं वसंत ऋतूच्या आगमनामुळे पूर्णपणे बदलून जातं अशी भावना या पहिल्या कडव्यामधनं व्यक्त करण्यात आली आहे. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्ण फुलेही घालून सजली नागफणी. खरं तर आपण नेहमी एवढंच म्हणत असतो की वनस्पतींची पानं हिरवी आहेत, पण निसर्गाचा चमत्कार पहा. या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. काही फिक्कट हिरवी असतात, काही गडद हिरवी असतात, काही गर्द पोपटी रंगाची पानं असतात. वसने हा जो शब्द दुसऱ्या कडव्यातल्या पहिल्याच चरणात आलाय, त्या वसने शब्दाचा अर्थ वस्त्र अशा स्वरूपाचा आहे. गर्द पोपटी रंगाची वस्त्र जणू काही लिहून ही लिंबोणी आता मुरडत आली. अगदी नखरे करत करत ती आली. लिंबोणीचं झाड आपल्याला लहानपणापासून ऐकून माहितीये. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. यातील लिंबोणी जी आहे ही गर्द पोपटी रंगाची वस्त्र जणू काही नेसून मुरडत मुरडत आले अशी कल्पना कवयित्रींनी केली. जर्द तांबडी कर्ण फुलेही घालून सजली नागफणी. नागफणी नावाची जी वनस्पती आहे तिच्या रंगांचा एक वेगळा छटेचा एक आनंद आपल्याला सर्वांना या वसंत ऋतूत पाहायला मिळतो. नुसती तांबडी कर्ण फुलं नाही आहेत, ही गर्द तांबडी किंवा जर्द तांबडी अशा स्वरूपाची फुलं आहेत. म्हणून जर्द तांबडी कर्ण फुलेही घालून सजली नागफणी. तिसऱ्या कडव्यात कवयित्री आपल्याला सांगतायत, लुस लुस पाने आंगो पांगी झुले वडहा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभीही घाणेरीही नटुनी थटुनी. आपल्याला कल्पना आहे, वड हे झाड मुळामध्ये या वडाच्या संदर्भात असंख्य वैज्ञानिक तथ्य देखील आपल्याला सर्वांना माहिती आहेत. या वडाच्या झाडाचं महत्व सर्वांना माहिती आहे. पण वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच या वडाच्या झाडाची पानं जी लुसलुसणारी पानं आहेत, कारण नवीन पालवी फुटलेली आहे, संपूर्ण अंगोपांगी ही लुसलुसणारी पानं हा वड आता जणू काही झुलतोय अशा स्वरूपाची आमची भावना करून देतात. झुले वड हा दंग होणे. या वसंत ऋतूच्या आगमनामुळे आनंदित झालेला हा वड जणू काही झुलतोय, कारण त्याची ती लुसलुसणारी पानं हलत असतात. आणि त्यामुळे कवयित्रींनी ही कल्पना आपल्यासमोर मांडली. दुरंगी चुनरीत, त्याला चुनरी असंही अनेक जण म्हणत असले तरी मूळचा हा मराठी शब्द नव्हे, त्यामुळे चुनरी हे वस्त्राचा एक प्रकार आहे.
दुरंगी याचा अर्थ आपल्या सर्वांच्याच लक्षात यायला सोपं आहे. दोन रंगांच्या अशा स्वरूपाची जणू काही वस्त्र आहेत. आपण घाणेरीची फुलं जर पाहिली असतील तर आपल्या सहज लक्षात येईल की दोन रंग एकत्रित अत्यंत बेमालूमपणे मिसळलेले असतात आणि त्यामुळे ही फुलं देखील आकर्षित दिसतात. अशा दुरंगी चुनरीमध्ये ही घाणेरी नावाची वनस्पती या फुलांनी नटले. हा देखील आपल्याला आनंद, हा नजराणा सृष्टीचा, हे सगळं दृश्य आपल्याला वसंत ऋतूच्या आगमनामुळेच पाहायला मिळतं. चौथ्या कडव्यात पिंपळ पानांचा आणि सांबर या वनस्पतीच्या संदर्भामध्ये कवयित्रीने आपलं मत मांडलंय. सळसळ झळझळ पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून, उभे स्वागता पाणंदीवरी. या इथे एक मुद्दामून शब्द नवीन आपल्या समोर आलेला असल्यामुळे त्याचा अर्थ सांगणं आवश्यक आहे. पाणंद याचा अर्थ अनेकांना कळत नाही. त्याचा जर तांत्रिक अर्थ पाहिला तर शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर त्यांच्या शिवारातूनच किंवा शेताच्या अगदी लगतच्या बाजूनी जो रस्ता तयार करण्यात येतो ना, त्याला पाणंदी असं म्हणतात. आणि हा सहसा पाणवठ्याकडे जाणारा रस्ता आहे किंवा गावाकडनं शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संमतीने तयार केलेला हा रस्ता. या पाणंदीच्या दुतर्फा जी झाडं आहेत त्या झाडाच्या संदर्भात या चौथ्या कडव्यामध्ये कवयित्रींनी फार सुंदर वर्णन केलंय. सळसळ झळझळ पिंपळ पाने, वारा आल्यानंतर पिंपळाच्या पानांची जी सळसळ होते ना, आणि आपल्याला कल्पना आहे वसंत ऋतूच्या आगमनानंतर ही पानं अत्यंत मुलायम अशा स्वरूपाची, मऊ मुलायम मोर पिसापरी, ही हिरव्या रंगाचा त्याचा छटेचा भागही आपल्याला आकर्षित करणारा असतो. अशी सळसळ झळझळणारी पानं ही पिंपळाची मऊ मुलायम मोरपिसासारखी आहेत असं कवयित्री आपल्यासमोर सांगतायत. सांबर लाल कळ्यांनी लखडून, उभे स्वागता पाणंदीवरी. येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांचं जणू काही स्वागत करण्यासाठी या लाल कळ्यांनी लखडून असलेलं हे अशा स्वरूपाचं झाड या रस्त्याच्या दुतर्फा उभं आहे. हाही नजराणा या सृष्टीने आपल्याला या वसंत ऋतूच्या आगमनाच्याच बरोबर दिलेला आहे. पाचव्या कडव्यामध्ये देखील पळस फुलांच्या एका वेगळ्या स्वरूपाचं सौंदर्य कवयित्री वर्णन करतायत. पळस फुले ही बहरून आली, या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती. पळसाची फुलं ही फक्त आपल्याला वसंत ऋतूच्या आगमनानंतर पाहायला मिळतात. ही पळस फुलं सर्वांचंच लक्ष आकर्षित करून घेतात. लाल रंगाची, ही लाल चुटूक रंगाची जी फुलं आहेत ही लांबून देखील सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेत असतात. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. इथे अंक या शब्दाचा अर्थ मांडी असा आहे. जणू काही आईच्या कुशीमध्ये एखादं बाळ बसावं तसंच या मातीच्या अंकावर ही पळस फुलं आता बहरून आलेत. हाही सृष्टीचा चमत्कार आपल्याला वसंत ऋतूच्या आगमनानंतर आपल्याला पाहायला मिळतो. कुसुमे म्हणजे फुले, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती. जणू काही इतर फुलं सुद्धा या पळसाच्या अत्यंत आकर्षक लाल फुलांचा हेवा करतायत, मत्सर करतायत. अरे आम्हाला असं सौंदर्य का मिळालं नाही असं ते झुरतायत मनामध्ये, अशी कल्पना कवयित्रीने या पाचव्या कडव्याच्या अंतिम चरणामधून मांडली. आणि अंतिम चरणामध्ये कवयित्री म्हणतायत, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गान, गाऊ लागले वसंत गान. आंब्याला आलेला मोहर पाहिला नाही असं कोणीच नसेल. या आंब्याच्या मोहरामधून कोकिळेची सुरेल तान आपल्याला ऐकायला मिळते. आणि कोकिळ जेव्हा आपल्याला त्याचं कूजन ऐकायला मिळतं त्यावेळी कोणाला बाहेर न बघता सुद्धा चाहूल लागतं की अरे वसंत ऋतूचं आगमन झालंय आता. त्यामुळे वसंत ऋतूचं आगमन होण्याची एक अत्यंत चांगल्या प्रकारची सुरेल अशी वर्दी जर कोणी देत असेल तर कोकिळ नावाचा हा पक्षी देतो. दिसायला काळ्या रंगाचा कावळ्यासारखा वाटणारा हा पक्षी पण आपल्या सुरेल आवाजाने या सृष्टीचं आणि मानव मात्राचं सुद्धा लक्ष आपल्याकडे निश्चित वेधून घेत असतो. या कोकिळेची सुरेल तान आंब्याच्या मोहरातून आली की समजायचं आता वसंत ऋतूचं आगमन झालंय बरं का. उजाड उघडे माळ रानही. जसं सुरुवातीलाच सांगितलं की शिशिर ऋतूमध्ये ही सृष्टी काहीशी उजाड दिसायला लागलेली असते.
ज्याचा संदर्भ पहिल्याच कडव्यामध्ये बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा कवयित्री जे म्हणतायत तेच नेमकं इथे संदर्भ आपल्याला तो लक्षात येऊ शकतो की उजाड आणि उघडं असं असणारं पूर्वीचं माळरान आता कोकिळेची सुरेल तान ऐकल्यानंतर जणू काही ते उजाड माळरान आता स्वतःच गाऊ लागले वसंत गान, गाऊ लागले वसंत तान. म्हणजे जणू काही आता ते उजाड होतं जे माळरान सुरुवातीचं प्रारंभीचं आधीचं ते सुद्धा आता आनंदाने वसंत गान जणू काही गाऊ लागलंय. अशा स्वरूपाची अत्यंत सुरेल संकल्पना या 6 कडव्यांच्या एका सुंदर अशा कवितेतून कवयित्री ललिता गादगे यांनी आपल्यासमोर मांडले. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की आपल्याला या कवितेचा भावार्थ अत्यंत संक्षिप्त स्वरूपात जो मांडलाय यावरून या कवितेचा मतितार्थ आपल्या निश्चितपणे लक्षात येईल.